हाय नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण लॉंग मंगळसूत्र बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य तर आपण आता व्हिडिओमध्ये दाखवूया। तर त्यासाठी काय काय साहित्य हवं तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य कातर, सोनेरी मणी छोट्या साईजचे, काळे मणी भरपूर असे 2 पदरी लागण्यासाठी, नंतर मंगळसूत्रे, नंतर दोरा, सुई आणि सोन्याचे 50 मणी। तर हे असं आपलं साहित्य झालेलं आहे। तर साहित्य आपलं बघून घ्या एकदा व्यवस्थित। तर हे सर्व आपलं साहित्य आहे। त्यानंतर आपली लॉंग मंगळसूत्र बनवण्यासाठी 36 इंच 2 पदरी दोरा पाहिजे आपल्याला। तर तो दोरा घेतलेला आहे आणि त्याला आपण चिकटपट्टीने व्यवस्थित पॅक केलेला आहे। म्हणजे चिकटपट्टीने जर व्यवस्थित पॅक केलं तर तो दोरा हालत पण नाही आणि निघत पण नाही। तर कशामध्ये गुंतण्यापेक्षा ही सगळ्यात सोपी ट्रिक आहे। तुम्हाला जर आवडली तर तुम्ही पण करू शकता। तर चला आपण ते केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन्ही पण पदरामध्ये काळे मणी घालून घेतलेले आहे। आपला जो शेवटचा पदर असतो ना त्याच्यामध्ये जास्त काळे मणी घालायचे, म्हणजेच आपली जी मंगळसूत्र बनवलं जातं ना तर ते जास्त मागं जर सोन्याचे मणी गेले तर ते छान नाही वाटत। त्यासाठी भरपूर मागं काळे मणी घालून घ्यायचे 2 पदरामध्ये। काळे मणी झाल्यानंतर आपण एक सोनेरी मणी, एक सोन्याचा मणी, एक सोनेरी मणी, एक सोन्याचा मणी असे 5 कप्पे बनवले आहेत। 5 मण्याचे 5 कप्पे बनवले आहेत। तर हे आपण आता 5 मणी सोन्याचे ओवून घेणार आहोत आणि 5 मण्यामध्ये एक सोनेरी मणी ओवून घेणार आहोत। एक सोनेरी, एक काळा, म्हणजे असे। ते झाल्यानंतर आपण परत सोनेरी मणी ते झाल्यानंतर आपण काळ्या मण्याचे परत 2 टप्पे घेतलेले आहेत। तर 2 टप्पे काळ्या मण्याचे झाल्यानंतर आपण परत सोन्याची मणी होऊन घेतलेले आहेत। तर हे वरती तुम्हाला 2 जे कप्पेमध्ये 4 मणी दिसत असेल तर तुम्ही म्हणता ताई तुम्ही 5 मण्याचे टप्पे म्हणले आणि 4 मणी का बरं उरलेत? तर 50 सगळे मिळून 50 मणी होते। तर 50 मण्यामधले 4 मणी आपले मंगळसूत्रेपाशी घालण्यासाठी गेलेले आहेत। तर 50 मण्यामध्ये 4 मणी मायनस झाले। तर मग मी काय केलेलं आहे, जे वरचे 2 टप्पे आहेत ना तर त्याच्यामध्ये 4 सोन्याचे मणी घातलेले आहे दोन्ही पण साईडनी, आणि खाली जे 3 टप्पे येतील ना तर ते 3 टप्पे 5 मण्याचे घातलेले आहेत। तर अशी एकूण मिळून आपली 50 मण्याची पोत झालेली आहे। तर हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। 1 2 3 4 5 टप्पे सोन्याच्या मण्याचे झालेले आहे आणि त्याच्यानंतर 6 टप्पे काळ्या मण्याचे झालेले आहेत। आणि ते झाल्यानंतर आपण खूप छान डोरल्यामध्ये सोन्याचं मणी घातल्यानंतर डोरल्या शेजारी त्याच्यामध्ये छोट्या साईजचा हिरवा कलरचा मणी घातलेला आहे। तर तो हिरवा कलरचा मणी घातल्यानंतर आपलं मंगळसूत्र खूप छान लुक आलेला आहे। त्या मंगळसूत्र्याला सर्व लेडीज सोन्याचे मणी घालतात, तर आपण काहीतरी वेगळं नवीन घातलं आहे तर आपलं मंगळसूत्र छान दिसायला लागले। तर मग मंगळसूत्रे घातल्यानंतर आपण परत त्याच्या शेजारी काळे मणी घालून घेतलेले आहे 2 पदरी। काळे मणी घालून झाल्यानंतर परत आपण त्याच्या शेजारी एक सोनेरी, एक सोन्याचा असे मिळून 5 सोन्याचे मणी आणि 6 सोनेरी मणी घालून घेतलेले आहेत। ते झाल्यानंतर परत आपण काळ्या मण्याचे 2 पदर घालून घेतले। तर काळ्या मण्याचे 2 पदर घालून झाल्यानंतर परत आपण सेम तीच पद्धतीनं सर्व मणी ओवून घेणार आहोत। तर 6 टप्पे काळ्या मण्याचे येणार आहेत 2 पदरी आणि 5 टप्पे 5 सोन्याचे मण्याचे येणार आहेत। तर एकूण असे 5 तिकून 5 10 टप्पे सोन्याच्या मण्याचे झालेले आहेत आपले। आणि आपले पूर्ण जवळपास पोत गाठून झालेली आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्हाला कशी दिसते पोत नक्की सांगा मला, कारण की ती वाकडी तिकडी झालेली आहे। तुम्हाला दाखवण्यासाठी अशी वाकडी तिकडी झाल्यामुळं तुम्हाला ती व्यवस्थित दिसत नसेल। पण ही पोत जर आपण पूर्ण तयार झाल्यानंतर आपण त्याच्या दोऱ्याला गाठणी वगैरे मारून घेतल्यानंतर जर तुम्ही पाहिली ना तर खूप सुंदर दिसेल, तुम्हाला पाहिल्याबरोबरच आवडेल। आणि कुणाला जर ही पोत अशी आवडत असेल तर नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता। ही बँटेकचे मणी आहेत। ह्या मण्याची 6 महिने गॅरंटी आहे। तर ह्या मण्याची 6 महिने गॅरंटी असल्यामुळं हे मण्याचे कसाच कलर जात नाही। 6 महिने तुम्ही कसं पण वापरा गरमगार पाण्यामध्ये। तर कोणाला जर हवं असेल असं मंगळसूत्र बनवून रेडी
तर नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता. आपला ॲड्रेस दिला जाईल शेवट लास्टला. तर आवडली तर कमेंट करून विचारा तुम्हाला जर हवे असेल तर चला, आता आपलं मंगळसूत्र बनवून एकदम रेडी झालेलं आहे. तर तुम्ही समोरासमोर जर हा मंगळसूत्र जर पाहिला तर तुम्ही म्हणणारच नाही तर हा सोन्याचा आहे का बँटेक्सचा आहे. तर कसंच ओळखत नाही हा मंगळसूत्र. आणि याची डोरल्याची फिनिशिंग वगैरे तर खूप सुंदर आहे, मला खूप आवडली. तर चला, आता आपलं मंगळसूत्र बनवून झालेलं आहे. तर मंगळसूत्र बनवून झाल्यानंतर आपण त्याला आता जे आपला एक्स्ट्राचा दोरा आहे मागच्या साईडचा, तर तो दोरा आपण कात्रीच्या साहाय्याने कट करून घेऊया. आणि कट करून झाल्यानंतर मग आपण त्याला जी आपली काडीपेटी वगैरे असते ना, तर त्याने डाग देऊन घेऊया. म्हणजे आपलं मंगळसूत्र एकदम रेडी होईल घालण्यासाठी. तर हे पहा, मी आता त्याला गाठणी मारून घेत आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जेवढ्या हवे तेवढ्या तुम्ही गाठणी मारून घेऊ शकता. 2-4 काय तुम्हाला आवश्यकता असेल तेवढे. हे पहा अशा. तर गाठणी मारून झाल्यानंतर आपण त्याला जी काडीपेटी वगैरे असते तिने डाग देणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण अगोदर कात्रीने कट करून घेऊया. तर हे पहा, आता आपण हा दोरा एक्स्ट्राचा कात्रीच्या साहाय्याने कट करून घेऊया. तर आपला दोरा आता कट करून झालेला आहे. तर कट करून झाल्यानंतर आपण आता आपली जी काडीची पेटी वगैरे असते ना, तर त्याच्या साहाय्याने आपण त्याला छानसा व्यवस्थित डाग मारून घेऊया. म्हणजे आपलं मंगळसूत्र एकदम घालण्यासाठी रेडी होईल. तर चला, आता मी काडीपेटीच्या साहाय्याने डाग पण मारून घेतलेला आहे. डाग मारून झाल्यानंतर आता आपलं जे मंगळसूत्र आहे तर ते घालण्यासाठी एकदम रेडी आहे. तर हा मंगळसूत्र साडीवरती खूप छान दिसतो. तुम्ही काठपदरी साडीवर पण घालू शकता आणि डेली यूजसाठी सुद्धा हा मंगळसूत्र ड्रेसवर किंवा साडीवर घालू शकता. पण ड्रेसपेक्षा साडीवरती असा मंगळसूत्र खूप छान दिसतो, एकदम लॉंग साईजमध्ये 36 इंच. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आवडलाच असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.